बरं, मी असं ऐकलंय की ऋषीला जेव्हा एक खूप मोठा पानभर मराठी डायलॉग बोलायचा होता, बहुत बड़ा डायलॉग दिया था आपको मराठी में बोलने के लिए, तो क्या हुआ था? तो खूपच गोड आणि अतिशय सभ्य आणि अगदी गुणी मुलगा आहे तो. आणि तर आता त्याची टांग कशी खेचायची, म्हणजे त्याला खूप त्रास देऊन पाहिला इकडून तिकडून. तो असा गडबडत नाही जास्ती करून, म्हणजे काहीतरी चुकीचं काहीतरी सांगितलं आणि वाढलंय जेवायला तर तो निमूटपणे जेवतो. तर त्याला कसं त्याला गडबडून टाकण्यासाठी एक चान्स मिळाला होता की या मुलांना नेहमी काहीतरी असं प्रमोशनल काहीतरी म्हणायला येतं. गुगलचं काहीतरी मोठी ॲड होती काहीतरी की अमुक अमुक आहे. तर सायलीला एक मोठं पानभर होतं. तर आम्ही पण दोघी जणी तिला मदत करत होतो. मी आणि माझी सुनेचं जी काम करते, मी आणि नीलम मदत करत होतो की अच्छा हे एवढं हिने लिहून काढलं, पाठ केलं छान. आणि त्याची ना एक कॉपी होती अगदी सेम कॉपी. आणि हिला ते करायचं होतं. ही म्हणाली आता मी करणार आहे, माझं होणार आहे. आणि तिथे उभे होते सगळे लोक. एक कॉपी त्याला नेऊन दिली आम्ही, असिस्टंटला सांगून त्याला पाठवली की हे सगळं तुला बोलायचं आहे. हा इतका घाबरून आला आमच्या मेकअप रूममध्ये, ये मैं क्या ये मैं कैसे, ये सब मराठी है, मुझसे ये नहीं होगा, मुझे 4 दिन लगेंगे. ये करना तो पड़ेगा अभी, तो आप अब लीड रोल हो तो ये सब करना पड़ेगा, ये देखो कर रही है सिन्सिअरली. तो इतका घाबरला होता, म्हणजे जन्माचा घाबरणे म्हणतो ना. तर खूप मजा घेतली. हा यांचा स्वभाव आहे. आणि त्याला आता कळते की लगा कि मैम ने किया है वो, मुझे अभी तक नहीं पता था. ये अभी पता चला आपको? मुझे अभी पता लगा. नाही पण शिव मराठी ऋषी मराठी गाणी छान गातो. एक बार गाया था बिलनची नागिन निघाली नागोबा, वो ऐसा था कुछ मतलब मी म्हटलं की बिलनची नागिन निघाली नागोबा डोलायला लागला. तर वो क्या है, तो गुणगुणू लागला बिलनची नागिन निघाली नागोबाच्या डोळ्याला लागला. सर नमस्कार. मी पत्रकार आहे. मी कसले पत्रकार? सर पत्रकारांना काय बोलू नका सर. काय शक्यच आहे का? सांगतोय तुम्हाला. त्यांच्या नादी लागायचं नाही, गप्पपणे उत्तर द्यायचं विचारलेलं. प्लीज. सॉरी चुकलं. हां इट्स ओके सर, इट्स ओके. मी बघतो तुमची सिरियल जबरदस्त चालू आहे. म्हणजे अवघ्या महाराष्ट्रात त्यांनी नुसतं धुवाकूळ घालून ठेवलाय का. म्हणजे आम्ही सगळे फॅन आहोत तुमच्या सिरियलचे. पण मॅडम मला तुम्हाला विचारायचं, शुभांगीताई नमस्कार, तुम्ही घरामध्ये क्लासेस घेता, खरं आहे का? सिरियलमध्ये आता सिरियलमध्ये हां एक मिनिट. हां म्हणजे त्याच्यात तुम्ही कुठले कुठले विषय शिकवता? म्हणजे तुम्ही मराठी शिकवता का? हो मराठी शिकवतो. अच्छा मराठी. गणित? नाही गणित माझंही कच्चं आहे, त्यामुळे मुलांना मी शिकवू शकत. बरं गणित नाही. भूगोल? नाही भूगोल नाही. इतिहास? नाही. मराठी आणि हिंदी. हिंदी हां भाषा. मराठी आणि हिंदी हे 2 विषय शिकवता. माझा मूळ प्रश्न असा आहे की तुम्ही जर घरात हिंदी शिकवता तर मोहन जोशी सर तुम्ही शिवकडे हिंदी शिकायला का जाता? टेक्निकल प्रश्न आहे. शिवकडनं शिकल्यावरच तर मग ती कहाणी पुढे जाईल ना. हां मोहन जोशी सर हे खरंच तुम्हाला असं कमीपणा वाटतो का? तुम्हाला असं वाटतं की बायको जास्त पैसे घेईल क्लासचे? या कार्यक्रमाच्या माध्यमातून विनोद तर नेहमीच घडतो, पण या मंचावरती काही असे कार्यक्रम सुद्धा होतात जे वेगळे असतात आणि ते करणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. आजपासून एक वेगळा सेगमेंट इकडे आम्ही दाखवणार आहोत. काही वेगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत, ज्या गोष्टी नक्कीच तुम्हाला विचार करायला भाग पाडतील आणि आपल्यासाठी प्रेरणादायी असतील. आज आपण भेटणार आहोत एका जगावेगळ्या महिलेला. त्या सांगतायत त्यांची गोष्ट. आभाळ भरून आलं तरी जीवाची घालमेल होणारी माणसं आपण. 4-2 सरी कोसळल्या तर चटकन आडोशाला जाऊन उभी राहणारी माणसं आपण. कधी आभाळ कोसळलं तर काय होईल असा विचार आला तरी हातपाय गळून जातात. पण दुःखाचा डोंगर कोसळला तरी जिद्दीने पुन्हा उभी राहणारी माणसं आहेत जगात. शांताबाई यादव त्यातल्याच एक. कोल्हापूरच्या सासूर हासकिरे गावातली एक जगावेगळी जिद्दी स्त्री. 30-35 वर्षांपूर्वी छान संसार चालू होता त्यांचा. नवऱ्याचा दाढी कटिंग करायचा व्यवसाय, 4 लहान मुली, नवरा आणि आपल्या 4 छोट्या लेकी एवढंच शांताबाई यादव यांचं विश्व होतं. छोटी मुलगी 5-6 महिन्यांची असेल तेव्हा अचानक नवरा वारला. जमिनीचा साधा तुकडा सुद्धा नसलेल्या शांताबाई पुढे मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं. आता काय करायचं? नाती फारशी उरली नव्हती आणि अशा वेळी तर जवळचे लोक आणखीनच लांबचे वाटतात.
शेती नाही, मजुरी करावी तर त्यात भागणार नाही, करायचं काय? रडणाऱ्या 4 पोरी आणि रडावं वाटत असूनही रडायची सुद्धा सवलत नसलेल्या शांताबाई. जुना काळ, घरात नवऱ्याचा फोटो नाही, होता फक्त त्याच्या दाढी कटिंगचा आरसा. त्यात बघताना जाणवलं की आपण पण तेच करायचं जे नवरा करत होता, लोकांची दाढी कटिंग. आज 21व्या शतकात सुद्धा एखाद्या भारतीय स्त्रीच्या मनात एवढा बंडखोर विचार मनात येणं सोपं नाही. शांताबाईंनी 30 वर्षांपूर्वी नुसता विचारच केला नाही, तर तो प्रत्यक्षात आणला. गावातले सभापती स्वतःहून शांताबाईंकडे आले दाढी करायला. पण शांताबाईला वाटलं चुकून ब्लेड लागली, जखम झाली तर. पण सभापतीसाठी शांताबाईंची गरिबीची वेदना जास्त मोठी होती. आपण पुढाकार घेऊन दाढी केली तर लोक पण तयार होतील हे त्यांना माहिती होतं. हरिभाऊ कडूकर हे त्या भल्या माणसाचं नाव. त्यांच्यामुळे शांताबाई यादव यांचा हा आगळा वेगळा जगण्याचा मार्ग सुरू झाला. 1985 पासून कधी बैलगाडीत, कधी 2 किलोमीटर चालत जाऊन आसपासच्या गावात पारावर पोतं टाकून शांताबाई लोकांची दाढी आणि हजामत करतात. आपल्याला आश्चर्य वाटतं, पण या गावातल्या लोकांना त्यात काहीच वेगळं वाटत नाही, कारण त्यांच्यासाठी ती शांताक्का आहे. शांताक्काचा हात भाकरीवर जेवढा सफाईने फिरतो तेवढ्याच सफाईने दाढीवर पण. सुरुवात केली तेव्हा एका माणसाच्या दाढीचे वर्षाला काही किलो धान्य मिळायचं. आज दाढीचे 20 रुपये मिळतात. पण माणसांपेक्षा शांताक्का म्हशीची वाट बघत असतात, कारण म्हशीचे केस काढायचे 100 रुपये मिळतात. लोकांची दाढी कटिंग करून त्यांनी 4ही मुलींची लग्न लावली. त्या सुखात आहेत. शांताबाई आता एकट्याच असतात घरी. आजही कुणापुढे हात पसरत नाहीत, दाढी कटिंग करत असतात, स्वतः स्वयंपाक करत असतात, भांडी घासतात. आज सगळे शांताबाई गाण्यावर नाचतात, पण ही शांताबाई उर्फ शांताक्का महाराष्ट्राने डोक्यावर घेऊन नाचावी अशी आहे. आजच्या या युगातल्या झाशीच्या राणीला आमचा सलाम. इथं जोरदार टाळ्या शांताबाई यादव यांच्यासाठी. तर शुभांगी मॅम इथे बसलेले आहेत, यावर त्यांची प्रतिक्रिया मला ऐकायची. नाही, फार हृदय लावून टाकणार आहे, कारण की इतकी प्रतिकूल परिस्थिती आणि त्यांनी जे एकट्याने जे केलं आहे आणि मुलींची लग्न लावणं हे फार अवघड गोष्ट आहे ही खरं म्हणजे. पण मला असं वाटतं की तो क्षण फार महत्त्वाचा होता जेव्हा त्यांच्या डोक्यात हे आलं असेल की नवऱ्याचं जे व्यवसाय आहे तोच आपण पुढे चालवावा. आणि किती साधं छोटंसं खेडेगाव असणार, तर त्याच्यात पाहिलं त्याप्रमाणे सरपंचांनी जी सुरुवात केली येऊन, त्या माणसाचं पण धैर्य मोठं आहे. आणि गावकऱ्यांनी पण ज्या प्रकारे गेलं, मला फार भरून आलं आहे ते बघून. आणि प्रतिकूल परिस्थितीला एवढ्या जिद्दीने लढणाऱ्या बायका आपल्याकडे आहेत ते बघून फार भरून आलं मला अगदी. आणि खरंच कशाचीच लाज बाळगता कामा नये. आणि आपण फक्त शिक्षणानेच पुढारलेले नसतो. अशा छोट्याशा गावामध्ये त्या बाईला फक्त तुमचं हृदय पुढारलेलं पाहिजे, मला असं वाटतं. तर ते त्यांचं आहे. आणि एकदा जोरदार टाळ्या अरविंद जगताप यांच्यासाठी झाल्या पाहिजेत, ज्यांनी हा रिसर्च केला आणि ज्यांनी हे लिहिलं. मी मराठी, झी मराठी.